हॅलो गाईज, आय एम वेदिका. वेलकम टू माय चॅनल. आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, तर म्हटलं कुठेतरी बाहेर जावं. त्यांना एक लोकेशन सांगितलं की तिकडे जाऊया. पण ह्या रोडने जाताना त्यांना असं वाटलं की अरे कुठं आणलंस तू मला, कुठल्या गावाला आणलेस. खूप रस्ता खराब होता खूप. आणि पण तिथे गेल्यावरती जे काय नजारा होता अमेझिंग. हा जो व्ह्यू आहे तो पावना लेकच्या शेजारीच आहे, द ओवन लेक साईड व्ह्यू. खूप मस्त वाईब होत्या, फ्रेश हवा होती, खूप छान असं वाटत होतं. आणि ह्यांचा चेहरा बघा, एकदम मस्त झाला. 2 तास ट्रॅव्हल करून हडपसर ते पावना लेक 2 तास वेळ लागतोच. बरं, ही एक फ्रेम होती तिथे फोटो काढण्यासाठी. खूप छान छान असे फोटो बूथ ठेवलेले आहेत. कशी मी या फ्रेमवरती तिथे चढले हिल घालून, आणि वरती पोचल्यावरती आहे ना खूप छान वाटत होतं. मस्त आम्ही असे फोटो काढले. तेवढ्यात वंश आला आमच्यासोबत की मम्मा पप्पा मला पण फोटो तुमच्यासोबत काढायचे आहेत. मग काय काढले फोटो. आणि आईसोबत पण वंशनी फोटो काढले. आई पण खूप एन्जॉय करते बाहेर गेल्यावरती, तिला पण मस्त वाटतं फिरायला. मस्त मस्त असे आम्ही फोटो काढले. त्यानंतर आमचा आला केक, ॲनिव्हर्सरीचा केक त्या हॉटेलवाल्यांनीच बनवला होता. खूप छान असं ते बनवून देतात. आणि जो फ्लेवर होता तो बटरस्कॉच फ्लेवर होता, माय फेवरेट बटरस्कॉच फ्लेवर. मस्त त्यांनी अर्ध्या तासामध्ये आम्हाला हे छान असं डेकोरेशन, कॅन्डल लाईट डिनर सगळं काही अरेंज करून दिलं. ह्यांनी मला केक भरवला, पण इतका मोठा केक भरवला की माझा तो खालीच पडला. माझं तोंड काय एवढं मोठं नाही आहे. मग मस्त आईनी पण आमचा केक दोघांना पण भरवलं. अशी मजाक मस्ती करत करत आम्ही सेलिब्रेशन पार पाडलं. जेवण केलं मस्तपैकी. जेवण कमीच करते मी आता डाएटवरती असल्यामुळे, पण केक मला आवडतो. तो केकवरती मी मस्त ताव मारला. मस्त असं कॅन्डल लाईट डिनर केलं. आणि रात्रीचा जो व्ह्यू होता तो खूप मस्त होता व्ह्यू. पण थंडीही खूप होती, पावना लेकच्या शेजारी असल्यामुळे खूप थंडी होती. मग अशा प्रकारे आज आमचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून आम्ही निघालो घरी.